जनूचा न्यूज चॅनल लोकसंवाद या कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे। नुकत्याच देशात पार पडलेल्या 2024 लोकसभाच्या निवडणुका त्या अनुषंगाने या लोकसंवाद मध्ये कार्यक्रमामध्ये या बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या निकालाच्या चर्चे संदर्भात या ठिकाणी आमच्यामध्ये उपस्थित आहे अध्यक्ष माननीय श्री किशोरप्पाजी भोसले। नमस्कार, आपलं स्वागत आहे। बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची जी निवडणूक पार पडलेली आहे या ठिकाणी एकूण तिरंगी अशी लढत झालेली आहे। प्रत्येकाचा कार्यकर्ता हा मोठ्या आत्मविश्वासाने आपापल्या विजयाची दावे करत आहे, परंतु नेमका कोणाची बाजू सरशीची राहणार या संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करणार आहे। तर माननीय भोसलेजी, आपण पत्रकार संघाचे अध्यक्ष आहेत, राजकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात आपण सदैव कार्यरत आहे आणि ही निवडणूक आपण अत्यंत जवळून बघितलेली आहे। तर या निवडणुकीच्या संदर्भात जे कार्यकर्ते आहेत प्रत्येक जण आपापल्या विजयाचा या ठिकाणी दावा करत आहे। तर आपल्याला काय वाटते की या निवडणुकीत नेमकी योग्य असा प्रश्न या ठिकाणी केलेला आहे। संपूर्ण लोकसभा निवडणुकीमध्ये एक वेगळंच चित्र यावेळेस पाहायला मिळालेलं आहे। एक वेगळ्या प्रकारची निवडणूक या ठिकाणी कार्यकर्त्यांनी व सर्व विविध राजकीय पक्षांनी लढवली आणि मोठ्या जिकरीनं लढलेली ही निवडणूक प्रत्येक पक्षाला असं वाटतंय आमचा उमेदवार हा या ठिकाणी विजयाची शिखर गाठल्याशिवाय राहणार नाही, त्या ठिकाणी प्रत्येकाला वाटतंय। परंतु काय असते, शेवटी सर्व ही निवडणूक कार्यकर्त्यांच्या भरोश्यावर लढली जाते आणि कार्यकर्ताच या निवडणुकीचा महत्वाचा मुद्दा असतो। मागच्या निवडणुकीपेक्षा ही निवडणूक थोडी वेगळीच लढल्या गेली असल्याने आणि या ठिकाणी दोन शिवसेनेचे उमेदवार आमोरासमोर मोठ्या ताकदीने लढले। एक शिवसेना शिंदे गटाची, दुसरी शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची आणि या दोन गटाच्या शिवसेनेसमोर यांच्या मध्यभागी एक उमेदवार रविकांतजी तुपकर हा शेतकरी शेतमजूर कामगारांचा लढा लढत त्यानं संपूर्ण जिल्हाभर काम केलं आणि त्यानंतर एक मागे त्यांनी महामंडळाचं पद सुद्धा भूषवलेलं आहे आणि त्या माध्यमातून केलेल्या त्यांनी सामाजिक कार्याची पावती मिळावी व लोकांनी दखल घ्यावी, लोकांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचाव्या म्हणून त्यांनी सुद्धा या ठिकाणी रविकांत तुपकरांनी ही निवडणूक लढली। या तिरंगी लढतीमध्ये प्रत्येक पक्ष हा दावे करत आहे विजयाचे। तर त्यामध्ये प्रमुख म्हणजे शिंदे गटाचे प्रतापराव जाधव यांच्याकडे 6 आमदार, या बुलढाणा मतदारसंघातील 6 आमदार जमेची बाजू आहे, राम मंदिर आहे, मोदी आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी आणि मोठ्या प्रमाणात आर्थिक बाजू सुद्धा त्यांची सक्षम आहे असं जनसामान्य बोलत आहे आणि त्याच भरोश्यावरती संपूर्ण यंत्रणा, भारतीय जनता पार्टीची यंत्रणा त्यांच्यासाठी कामाला लागली असताना याच भरोश्यावरती ते विजय आमचाच राहील असे बोलतायत। तर दुसऱ्या बाजूला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर यांनी निवडणूक लढवली। तर यांची सुद्धा जमेची बाजू अशी आहे की 15 वर्षाच्या कार्यकाळात प्रतापराव जाधवांनी संपूर्ण मतदारसंघामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्याला किंवा काही ठराविक लोकांच्या व्यतिरिक्त कोणालाही ढुंकूनही बघितलेलं नाही। तर 15 वर्षात ते नियोजन शून्य आणि निष्क्रिय खासदार म्हणून नावारूपास आलेले आहेत, याचे श्रेय त्यांना मिळणार आहे आणि मोठ्या ताकदीने संपूर्ण काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी, शरद पवार गट, त्याच्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरेवरती जे निष्ठावान शिवसैनिक आहे, जे विश्वास त्यांच्यामध्ये आहे की निष्ठावान शिवसैनिक म्हणजे ज्यांनी शिवसेना फोडून शिवसेनाचा दुसरा गट तयार केला, त्यांचं पक्ष चोरला, त्यांचं चिन्ह चोरलं, याच्या विरोधात जनसामान्य आणि सर्वसामान्य शिवसैनिक पेटून उठलेला आहे। त्यामुळे माझा विजय होईल असं मत या ठिकाणी नरेंद्र खेडेकरांचं आहे आणि त्यांनी त्यांच्या या निवडणुकीच्या कार्यकाळात व त्याच्या अगोदरपासून जो दांडगा जनसंपर्क सुरू केला होता, सर्वसामान्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या होत्या, त्याच्या भरोश्यावर ते सुद्धा विजयाचा दावा करतायत। तर त्यासोबतच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांतजी तुपकर यांनी ही निवडणूक लढताना
त्यांचं मत असं होतं की मी मागील अनेक वर्षापासून शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन बऱ्याच मोठ्या प्रमाणात जिल्ह्यामध्ये शेतकरी हा आपली शेती पाडून आपला परिवाराचा उदरनिर्वाह करतो, या देशाचा करतो, जेणेकरून या देशाच्या प्रगतीत हातभार लावतो आणि त्याच्या समस्येसाठी कोणताही राजकीय पक्ष हा धस्तावत नाही. तर हा त्यांचा आवाज म्हणून आम्ही शेतकरी संघटनेच्या माध्यमातून वारंवार आम्ही हा लढा कायम ठेवलेला आहे आणि त्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी ही निवडणूक लढतोय. आणि हा सर्वसामान्य शेतकरी या बुलढाणा मतदारसंघात नव्हे तर संपूर्ण देशामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि या मोठ्या प्रमाणात असलेल्या शेतकरी सर्वसामान्य जनता ही मला मतदान देईल व त्याच भरोश्यावर मी विजयाची बाळ ही माझ्या गळ्यात पडेल असं त्यांना विश्वास आहे. हे कुठंतरी या तिघांना या भरोश्यावरती आहे. परंतु नेमकं ही लढत सुरू झाल्यानंतर, ही लढत जेव्हा सुरू झाली तर रविकांत तुपकरांनी कोणाची मते घेतली किंवा रविकांत तुपकर हे कोणाच्या बाजूने लढले अशा बऱ्याचशा चर्चा सुरू झालेल्या होत्या. परंतु रविकांत तुपकर हे निष्पक्ष लढले, निवडणूक लढले आणि त्यांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांची जर मतं घेतली असतील तर निश्चितच नरेंद्र खेडेकरांचा विजय हा झाल्याशिवाय राहणार नाही. कारण की तेवढ्या मोठ्या प्रमाणात, कारण शेतकरी सुद्धा हा मतदानाला जातो, तो शेतकरी म्हणून नाही जात, तो कोणी जाती धर्माचा पंथाचा म्हणून त्या ठिकाणी मतदानाला जात असतो. तो शेतकरी हा शेतकरी माझा समाज म्हणून जात नसतो, तर तो त्या ठिकाणी कोणत्या तरी जाती धर्माचा, कोणत्या तरी पक्षाचा कार्यकर्ता, कोणत्या तरी संघटनेचा कार्यकर्ता, कोणत्या तरी धर्माचा कार्यकर्ता म्हणून तो त्या ठिकाणी मतदानाला जात असतो, तो शेतकरी म्हणून जात नसतो. आणि त्यामुळं तुपकरांना हवी तेवढी विजयाला हवी तेवढी मतं मिळू शकतील नाही असं चित्र या ठिकाणी बुलढाणा मतदारसंघामध्ये आहे. आणि या सगळ्या याच्यावरून असं चित्र स्पष्ट होते आहे की तुपकर जी मतं खातील ती निश्चितच या दोघांपैकी एकाची मतं खातील आणि त्या एकाची मतं खाली ज्याची मतं ते खातील त्याच्या समोरचा उमेदवार हा विजयी होईल असं मला या ठिकाणी सांगायचं. अच्छा, तर मग यामध्ये ठीक आहे, तुपकरचं तर आपण विश्लेषण मांडलेलं आहे. तुपकर नेमकं कोणाची मतं खाणार आणि त्यामुळे कोणाचा जय कोणाचा पराजय होणार हे तर आपण मांडलेलं आहे. पण कुठंतरी राम मंदिरचा मुद्दा, त्याच्यानंतर हिंदुत्वाचा मुद्दा, एक नरेंद्र मोदीला तिसऱ्या वेळा निवडून द्यायनं ही एक लहर, याचा काही म्हणजे फार मोठा इफेक्ट या बुलढाणा लोकसभा मतदारसंघात झाला का? तो भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता असेल, शिंदे गटाचा कार्यकर्ता असेल, याच्या व्यतिरिक्त चौथ्या सर्वसामान्य व्यक्तीवर हा मुद्दा काम करेल असं मला यावेळेस वाटत नाही. कारण की मागील अनेक वर्षापासून या राम मंदिराच्या मुद्द्यावर आणि या मोदीजींच्या साठी या निष्क्रिय खासदाराला निवडून दिलेलं आहे असं लोक म्हणत आहेत. लोकांची नाराजी या गोष्टीने आहे की मागील 15 वर्षाच्या कार्यकाळात बऱ्याच मोठ्या प्रमाणात आमचं नुकसान झालेलं आहे. आमच्याकडे साधं डुंकूनही पाहायला गेलं नाही आणि अशा निष्क्रिय खासदाराला जर आम्ही वारंवार निवडून देऊ तर याने आमचं पूर्ण सर्वसामान्य शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे, लोकांचं नुकसान होणार आहे असं मत या ठिकाणी आहे. तर हा मुद्दा एवढं काम करेल असं मला या ठिकाणी वाटतं. धन्यवाद भोसले साहेब, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात, आमच्याशी संवाद साधला. भोसलेजींनी सांगितले की नेमकं या बुलढाणा जिल्ह्याचं निवडणुकीचं सगळं विश्लेषण त्यांनी आपल्या समोर मांडलेलं आहे. त्यांनी जमेची बाजू व किंवा मायनस बाजू प्रतापरावची काय आहे, त्यानंतर तुपकरची काय महत्वाची भूमिका या निवडणुकीत राहणार आहे, त्यानंतर खेडेकर यांच्या प्रती खूप मोठ्या प्रमाणावर सहानुभूती ही सुद्धा मिळणार आहे त्यांना आणि एकंदरीत प्रत्येक कार्यकर्ता आपापल्या पक्षाच्या विजयाची मनात खूप मोठी आशा त्याने मनात बांधलेली आहे, बागडलेली आहे. ज्यांनी आमच्या इथं आला, संवाद साधला, आपलं मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. आता कोण नेमकं निवडून येणार आणि कोण पडणार हे उद्या आपल्याला माहीतच पडणार आहे. तरी उद्याच्या निकालाच्या पूर्वी आज रोजी आम्ही या जनोपचार यूट्यूब न्यूज चॅनल लोकसंवादच्या या ठिकाणी आम्ही चर्चा केली. भोसले साहेब नमस्कार, आपण